शनिवार 11 जुलैपासून कुठल्याही परिस्थितीत चिपळूण बाजारपेठेतील सर्व दुकाने आम्ही सुरू करणार, अशी घोषणा नवयुग व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली। आमच्यावर गुन्हे दाखल करा, दंडुके मारा, पण आम्हाला आता लॉकडाऊन नको। कुठल्याही परिस्थितीत परवापासून आम्ही दुकाने सुरू करणारच, असे शिरीष काटकर यांनी स्पष्ट केले। यावेळी चिपळूण बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापारी व रिक्षा चालक उपस्थित होते। आजच्या ह्या पत्रकार परिषदेला जे आमचे सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्यांचे मी नवी व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष शिरीष काटकर आणि सगळे व्यापारी मित्रमंडळातर्फे स्वागत करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 19-20 मार्चपासून महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू झालं। लॉकडाऊन चालू होतं, मागे थोडंसं शिथिलीकरण करण्यात आलं, त्यानंतर परत लॉकडाऊन आलं, परत शिथिलीकरण झालं। काल संध्याकाळी 7 नंतर परत आजपासून पुढच्या 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन जाहीर झालं। ह्या सगळ्या विषयामध्ये विविध समाजातले घटक आहेत, मग ते शेतकरी असतील, व्यापारी असतील, आमचे रिक्षा व्यवसाय असतील, छोटे मोठे व्यापारी असतील किंवा अनेक बाकी छोटे मोठे सगळे जे घटक आहेत, त्या सगळ्यांना ह्या विषयामध्ये त्रास होतो आहे। कोणामुळे होतो हा विषय नाही, परंतु त्रास होतो हा निश्चित आहे। आणि हा कोरोनाचं संकट जाण्याकरता सगळे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। सोशल मीडियामध्ये पण अतिशय चांगल्या रीतीने त्याचं मार्गदर्शन होतं आहे, परंतु आज हे सगळं करताना शेवटी हे जे घटक, ह्या घटकांनासुद्धा कुठेतरी मर्यादा आहे। काही जणांना पॅकेज डिक्लेअर झाली, सूक्ष्म, मध्यम, लघु, अमुक तमुक आपण सगळे पेपरला वाचतो आणि त्यांना पॅकेज डिक्लेअर झाली, परंतु ह्या सगळ्या पॅकेजमध्ये आम्ही कुठे आहोत? छोटे मोठे व्यापारी आहेत, रिक्षावाले आहेत, सलूनवाले आहेत, हे सगळे कुठे पॅकेजमध्ये आहेत का? तर कुठे दिसत नाहीत। आणि असं असताना आजही सोशल डिस्टन्स पाळलं पाहिजे, मास्क लावला पाहिजे, सॅनिटायझर हे आपण हात सगळे स्वच्छ धुतले पाहिजे, साबणाने धुतले पाहिजेत, पाणीसारखं आपल्या हातात घेतलं पाहिजे। अगदी बरोबर आहे, प्रतिकारशक्ती आपल्याला अतिशय चांगला तिथे आपण अंगात तयार केली पाहिजे। हे सगळं खरं असलं तरी शेवटी कुठेतरी पोटाचा प्रश्न येतो, अर्थाचा प्रश्न येतो, आणि शेवटी पोटामध्ये काहीतरी प्रत्येकाच्या पडलं तर तो मनुष्य चालू शकतो, जिवंत राहू शकतो। आणि म्हणून हे जे काही लॉकडाऊनचं मागे पुढे सगळं चालू आहे, ह्याच्यामध्ये काही प्रतिक्रियासुद्धा व्यापाऱ्यांचे येत आहेत, वेगवेगळ्या व्यावसायिकांचे येत आहेत। सलूनवाल्याने पण मध्यंतरी फार मोठ्या या विषयामध्ये आवाज उठवलेला होता, रिक्षावाल्याने पण आवाज उठवला होता, मध्यंतरी छोटे व्यापारी त्यांनी आवाज उठवला होता। आणि कालच्या सगळ्या विषयावरती हा कळत झाला। 1 तारखेला तुम्ही लॉकडाऊन केलं, 8 तारखेपर्यंत होतं। खरं म्हणजे तुम्ही पुढे लॉकडाऊन सुरू करताना त्याला काही पद्धत तुम्हाला पाळायला पाहिजे होती, की पण तुम्ही सकाळी किंवा आदल्या दिवशी मीटिंग होऊन हे केलं पाहिजे होतं। तसं न करता संध्याकाळी 7:30 नंतर तुम्ही डिक्लेअर केलं। शेवटी व्यापारी हा कायम सज्ज नसतो, व्यापाराकरता सज्ज असला तरीसुद्धा अनेक व्यापाऱ्यांचे वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये असतात, अडचणी असतात, किंवा काही व्यापाऱ्यांनी शिरीष काटकर लिहिल्याप्रमाणे त्यांची वस्तूही तयार झालेल्या असतात। आणि असं तुम्ही लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जे काय सगळं नुकसान होतं हे नुकसान न भरण्यातलं असतं। सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हासुद्धा विशेषतः मी ते हॉटेलवर असं मी हॉटेलवर बोलतो की हॉटेल जेव्हा दुसऱ्या दिवशी सांगितली संध्याकाळी 5 वाजता इथे आले आणि सगळं बाजारपेठ बंद करा, अनेक व्यापाऱ्यांचे व्यापार बंद झाले, हॉटेलवाल्यांचे अतोनात नुकसान तेव्हा झालं। सरकारतर्फे आम्हाला कोणालाही विचारलेलं नाही, ठीक आहे, सरकारची पण चुकी नाही, कारण काय सगळेच त्याच्यामध्ये भरडले जात होते, सरकार पण भरडलं जात होतं। परंतु कालचे विषयसुद्धा काही शेवटपर्यंत निर्णय नव्हता। संध्याकाळी 6:30 नंतर मी शिरीषला फोन करतो, ह्यांना फोन करतो आहे, शिरीष आणखी 4 ठिकाणी फोन करतो आहे, तेव्हा कळलं की आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून परत लॉकडाऊन सुरू जाहीर केले आहे, ते 15 तारखेपर्यंत आहे। आणि हे असं असताना सगळं धावपळ होते, व्यापाऱ्यांची धावपळ होते। अनेक आज बाजारामध्ये व्यापारी दुकान उघडायला म्हणून बाजारामध्ये आले होते, त्यांचीही निराशा झाली। अनेक सगळे विषय आहेत आणि त्याच्यामध्ये शिरीष काटकर यांची काही अगदी थोडीशी टोकाची भूमिका होती की आम्हाला तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही। हा कुठेतरी शेवटी माणूस का बोलतो की कुठेतरी सगळे पर्याय संपलेले असतात किंवा संकट आलेले असतात, म्हणून हा पर्याय लोक निवडतात। ही व्यापाऱ्यांवरती आज आम्हाला जी वेळ आलेली आहे, ही सरकारने आमच्यावर वेळ आणू नये, ही कळकळ असल्यामुळे शिरीष काटकरने काल ते वर्तमान दिलं आणि आज सगळीकडे हा विषय झाला। आणि आता इथे पत्रकार परिषद शिरीष काटकरने बोलवली आहे। मी फक्त प्रास्ताविक केलं आहे आणि शिरीष काटकर या सगळ्या संदर्भात जे आहेत मुद्दे असतील किंवा अन्य काही ते विषय काही पुढे आलेले आहेत संपूर्ण दिवसामध्ये, ते शिरीष काटकर आपल्याला सांगतील, तोपर्यंत मी ते थांबतो। धन्यवाद। आता आमच्या आदरणीय बापूसाहेब कानेंनी जी माहिती दिली, त्यांनी प्रास्ताविकमध्ये सगळं सांगितलं, ती खरीच शोकांतिका व्यापाऱ्यांची।
19 मार्चला आपलं इथं लॉकडाऊन झालं. शासनानं 22 मार्चला केलं, परंतु चिपळूणमध्ये 19 तारखेला सुरू झालं आणि तिथून 1.5 महिना कमीत कमी हे लॉकडाऊन सुरू होतं. त्यानंतर आपण माननीय आमदार शेखर सर, रमेशभाई कदम, सचिन कदम यांच्या प्रयत्नानं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे पालकमंत्री आणि परब साहेब आणि उदय सामंत यांच्याशी मी स्वतः वैयक्तिक व्यापारीच्या वतीनं संपर्कात होतो आणि त्याप्रमाणे त्यांनी मग आम्हाला परवानगी दिली सुरू करायला. आलटून पालटून दुकानं सुरू करा, तो प्लॅन मी दिला. तो प्लॅन सगळ्या जिल्ह्यात लावला गेला आलटून पालटूनचा आणि काही 10-12 दिवस ती दुकानं सुरू झाली. एकतर आर्थिक मंदी एवढी प्रचंड आहे बाजारामध्ये, एस टी वाहतूक बंद आहे, त्यामुळे ग्रामीण भागातला माणूस येत नाही. लोकांच्याकडचे आर्थिक व्यवहार सगळे थांबलेले आहेत. बाजारामधला व्यापाऱ्यांकडं दुकान उघडायचं म्हणून दुकानात बसतायत ते. आणि अशावेळी पुन्हा एकदा 1 जुलैला माननीय पालकमंत्री सिंधुदुर्गचे त्यांनी 1 जुलैला लॉकडाऊन जाहीर केला. मी अभिनंदन करतो चिपळूणच्या सर्व प्रशासनाचं की त्यांनी 1 ते 8 जुलै पूर्णपणे लॉकडाऊन नियंत्रणात आणलं. चेन साखळी नियंत्रण आणली. सर्व व्यापाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला. ते व्यापाऱ्यांनीसुद्धा त्यांचं अभिनंदन पात्र आहे की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तो लॉकडाऊन पाळला. मी अध्यक्ष असल्यामुळे अर्ध्या बाजारपेठचा मला काल 7 तारखेला सकाळपासून फोन सुरू झाले, काय करायचं मी दुकान सुरू करायचं, आपलं उघडायचं. संध्याकाळी 7 पर्यंतचा फतवा आला आहे. मुख्यमंत्री म्हणत आहेत की आता अनलॉककडे जायचं आहे. तर आपण एखाद्याला ज्यावेळी कॅश हे लावतो, मोबाईल लावतो, तो रिंग येते, देश अनलॉक की तरफ जा रहा है आणि आमचे जिल्हाधिकारी मासे देशाला जिल्ह्याला लॉकडाऊनकडे नेत आहेत. हा जिल्हा जसं काही कुठला बिहारमधला जिल्हा आहे, कुठला तरी महाराष्ट्राच्या बाहेरचा जिल्हा, अशा प्रकारे जिल्ह्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे. माननीय मुख्यमंत्री सांगतात की आता सर्व दुकानं सुरू करा, 8 तारखेपासून हॉटेल सुरू करा, लॉजिंग सुरू करा. आणि इथं मात्र वेगळ्या प्रकारचं नाही आहे. 1 तारखेला पालकमंत्र्यांनी आमचा जिल्हा सिंधुदुर्गाच्या सांगितलं लॉकडाऊन. 8 तारखेला काल संध्याकाळी 7 तारखेला 7:30 वाजता जिल्हाधिकारी सांगतात की उद्यापासून 8 ते 15 तारखेपर्यंत लॉकडाऊन. व्यापारी म्हणजे तुम्हाला काही कुठं पण असं कोणी पण हाका असा प्रकार वाटला काय ना. व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे धंदा करायचा. व्यापाऱ्याला कुठलाही तुम्ही पॅकेज देत नाही. साधा आमचा सलूनवाला एक बिचारा 28 तारखेला सुरू करायला आदेश दिला आणि परवापासून बंद केलं. रिक्षावाल्यांनी आमच्या 2 महिन्यांनी रिक्षा सुरू केली. मग नुसती सुरू केली, मग 2 महिन्यानंतर सुरू करताना त्या रिक्षाला टायर पंक्चर होता, स्पेअर पार्टचं काही काम निघालं होतं, त्याच्यावर कुठलंही लक्ष नाही. आम्ही कोकणी लोक असे आहेत की आम्हाला काही नको, आम्हाला कोकणी लोकांना मदत नको असते, आम्हाला फक्त माफी जो नको असते कुठल्या कर्जाविजाची. आमचं म्हणणं की आता तुम्ही त्यात भाग करून द्या. MECB साधं उदाहरण आहे. फेब्रुवारी एंडिंगला त्यांनी शेवटचं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जे रिडिंग घेतलं आणि आता डायरेक्ट जूनमध्ये घेतलं. हे 3 महिन्यात एकदम मोठं रिडिंग आलं. 450 युनिटच्या वर गेलं तर दर जास्त आहेत त्याचे. आता त्यांनी काय केलं, 450 वर जाणारच ना 3 महिन्यात. त्या 3 महिन्यात प्रत्येक व्यापाऱ्यांनी, प्रत्येक घरगुती माणसांनी आपल्या लाईट बिल भरले आहेत व्हॉट्सअपवर. परंतु ते 450 वर गेल्यामुळे बिल अचानक 6,000-8,000 आले. त्याच्यावर कोणाचं बोलणं नाही आहे. व्यापारी माल मागून होता कारण उद्यापासून लॉकडाऊन उठणार. काही हॉटेल्सवाल्यांनी मटेरियल तयार केलं होतं, आमच्या मिठाईवाल्यांनी केलं होतं, मच्छीवाल्यांनी गाडी मागवली होती, व्यापाऱ्यांनी माल मागवला होता. हे सगळं असताना अचानक मुगलकी प्रकार, हा तुगलकी प्रकारात कलेक्टरचा निर्णय आला. मी तत्काळ आमच्या आमदारांशी बोललो. आमदार साहेबांनी सांगितलं मी शरद पवार आणि अजित पवारांशी बोलतोय. मी निवेदन दिलं पेपरला की आम्हाला आत्महत्या करायची परवानगी द्या. कारण आता व्यापारी त्याच परिस्थिती झाली की आज हा व्यापारी आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये आलं आहे. याला जबाबदारी कोणाची मला माहीत नाही आहे. परंतु 1 ते 8 आम्ही जर पाळलं असतो ना, परत 8 ते 15 कशासाठी लॉकडाऊन. त्यामुळं मी सर्व व्यापाऱ्यांना जिल्ह्यातल्या विनंती करणार आहे की आपण आता लॉकडाऊन स्वीकारायचं नाही आहे, आपण व्यापार सुरू करायचा आहे. आणि लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवामध्ये मच्छी, मटण, अंडी काय मला कळत नाही कुठल्या अधिकाऱ्याला श्रावण महिन्यात खायला मिळणार नाही म्हणून आत्ता खाण्याला मिळेल म्हणून ही मच्छी, मटण, अंडी सोडतात. ही आमचीच व्यापारी आहे. पण ते सोडून द्यायचं अनलॉकमध्ये. ते म्हणायचं ते अतिरिक्त सेवा. केवढा हा अजब फतवा आहे. मटण, मच्छी, अंडी, ब्रेड, बेकरी आयटम हे सगळे अत्यावश्यक सेवा. म्हणजे खरोखर हसण्यासारखी गोष्ट आहे. कुठल्या तरी अधिकाऱ्याला वाटलं होतं का की आपल्याला श्रावण महिना सुरू होत होता मग खायला मिळालं नाही म्हणून आत्ताच खाऊन घेऊ म्हणून. मला कळत नाही. आमचे सामान्य काही व्यापारी असतात, दिलीप खेडेकर सारखा व्यापारी असतो की त्याच्या दुकानात 10 मिनिटांनी गिऱ्हाईक येतो आणि जी दुकान उघडे तिथं 1 मिनिटात 10 गिऱ्हाईक असतात. म्हणजे ही चेन तोडायची का चेन वाढवायची आहे, अनलॉक करायचं आहे का लॉकडाऊन करायचं आहे कायमसारखंच. तर ह्याच्यापुढे कुठलाही व्यापारी एकही दिवस लॉकडाऊन स्वीकारणार नाही हे आम्ही जाहीर निर्धार केलेला आहे. आणि शासनानं आता ह्याच्यापुढे आमचा अंत पाहू नये. आम्हाला तुमचं पॅकेज नको आहे, आम्हाला तुमच्याकडे मदत नको आहे. आमची एवढीच इच्छा आहे की बँकेचे हप्ते थकले ते हप्ते थकू दे, व्याज तरी माफ करा, तेही होणार नाही. मग लोकांनी व्यापाऱ्यांनी काय करायचं, चोऱ्या करायच्या का.
व्यापाऱ्यांनी खरोखरच आत्महत्या केल्या. पुण्यामध्ये झाली आहे का व्यापाऱ्याची आत्महत्या? स्वतःच्या मुलीला मारलं, बायकोला मारलं, गोळी घेऊन. तीच उद्या वेळ महाराष्ट्रामधल्या व्यापाऱ्यांच्यावर येणार आहे. मला मान्य आहे अज्ञात शत्रू आहे, सगळ्या देशावर संकट आलेले आहे, सगळेजण त्यातून सावरायचा प्रयत्न करतात, प्रशासन असेल, राज्यकर्ते असतील, मला मान्य आहे. पण प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांवर गदा का? प्रत्येक व्यापारी आपल्या दुकान सॅनिटाईज ठेवतो, प्रत्येक व्यापारी ग्राहकाची काळजी घेतो, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतो. आम्ही स्वतः प्रत्येक सांगतो की आम्ही जर चुकीचं वागलो तर आमच्यावर कारवाई करा. मग आम्हाला जर दुकानं बंद ठेवून तुमची चेन तुटणार आहे का? कंटेनमेंट झोनमध्ये लोक बिंदास्त वावरत आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई आहे का? मागं लॉकडाऊन होता तेव्हा तर रात्री तुम्ही म्हणले तर चिपळूणमध्ये तुम्हाला काही खाण्याचे पदार्थ मिळत होते. मग प्रशासनाचं लक्ष काय येते? त्यामुळे ह्याच्यापुढं कुठलाही व्यापारी लॉकडाऊन स्वीकारणार नाही. त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्रशासनातल्या आमच्या लोकप्रतिनिधीशी बोललो. त्यांनी तत्काळ लोकप्रतिनिधी हालचाल सुरू केली. दुपारी मला 3 वाजता आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार श्री आदरणीय विनायकजी राऊत यांचा फोन आला की काटकर साहेब तुमचं काय म्हणणं आहे? मी माझी भूमिका, व्यापाऱ्यांची सगळी भूमिका त्यांच्याजवळ 10 मिनटं जो फोन बोललो. तेवढे रात्री 9 वाजता तुम्ही माननीय सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत, शेखर सर, आमचे आमदार, आमचे व्यापारी अरुण भोजने, हे विषयावर आपण बोलायचं, रात्री चर्चा करायची. त्यानंतर मला 5:30 वाजता उदय सामंतच्या PNचा फोन आला की आपण काटकर साहेब 9 वाजता रात्री तुम्ही VCमध्ये बोलायचे. तेवढ्यात एक फोन आला की 5 वाजता प्रांतांनी तुम्हाला मिटिंगला व्यापाऱ्यांनी बोलवलं आहे. आम्ही सगळे व्यापारी प्रांतांच्या मिटिंगला गेलो. मिटिंगला गेल्यानंतर प्रांतांच्यानी सांगितलं की मला एक लेटर आले कलेक्टर साहेबांचं की आलटून पालटून दुकानं सुरू करा. आम्ही त्याला विरोध दर्शवला. आम्ही म्हटलं आलटून पलटून करणार नाही, आम्हाला 9 ते 7 परवानगी द्यावी. खूप वेळ चर्चा झाली, खूप डिस्कशन झालं. त्यांना तो पटत होतं शासनाला. प्रांत होते, तहसीलदार होते, CO होते, DSP होते, त्यांना पटत होतं की रोजच सुरू करावं. पण त्यांनी खूप विनंती केली, मेळ साहेब तुम्ही आदेशाचे पालन करते आहात. 8 ते 15 तारीख तुमचं लॉकडाऊन होतं. मग असं असताना आम्ही लोकप्रतिनिधी भेटल्यानंतर 10 तासामध्ये पत्र आलं कलेक्टरचं की व्यापाऱ्यांना सवलत देऊया. म्हणजे कुठेतरी हल्लं आहे. आम्हाला विश्वास आहे की रात्री VCमध्ये आम्ही ज्यावेळी बोलू तेव्हा ती परवानगी आम्हाला पूर्ण मिळेल. तर प्रांत बोलले माझा काही विरोध नाही, परंतु नाही आली तर काय करायचं? आम्ही उघडणार. आम्हाला तुमचा आलटून पलटूला पूर्णपणे विरोध आहे ही आम्ही ठाम भूमिका तिथं मांडली, ठाम मांडली. प्रांतांना कळलं होतं की व्यापारी ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. मग ते वेगवेगळ्या प्रलोभनं दाखवत होती. तुम्ही जर उडी ठेवली तर कधी मिलिटरी बोलवायला गेले, काय करायचं करा, आम्हाला उचलून न्या कुठे पण, आम्हाला आमच्या बायकावरून कुठे पण नेऊन टाका तुम्हाला, पण आम्ही आता कुठलंही लॉकडाऊन स्वीकारणार नाही. मग शेवटी मध्यस्थी अशी निघाली. बराच वेळ खर्च झाल्यानंतर प्रांतसाहेब बोलले तुम्ही काटकर साहेब किंवा भोजने साहेब तुम्ही रात्री VCमध्ये बोलणार आहे, तुम्हाला खात्री आहे पॉझिटिव्ह येईल निर्णय? हो म्हणजे 100% आम्हाला खात्री आहे. मग तो मी लगेच सांगितलं फक्त मग एक विनंती आहे तुम्हाला की उद्या एक दिवस बंद ठेवा, आपण 11:30 बसू. माझ रात्री आम्ही VCवर बोलतोय, VCमधून खूप काही पॉझिटिव्ह येईल असं मला स्वतःला खात्री आहे. आणि त्या चर्चेतनं जो निर्णय येईल तो मी रात्री सांगणारच आहे. आणि जर निर्णय काय नाही आला तर उद्याच्या दिवस आम्ही प्रांतांच्या विनंतीला मान ठेवून उद्यापुरतं बाजार बंद करतो. पण परवापासून आम्ही सर्व व्यापारी सर्व बाजार उघड्या करणार आहे. आमचे काही व्यापारी प्रतिनिधी संजय तांबेसारखे यांनी भूमिका मांडली की आलटून पलटून विकेंद्रीकरण होणार नाही, एकाच ठिकाणी गर्दी होईल आलटून पलटूनला आणि ते परत प्रशासनात ताण येईल. तो न येता तुम्ही सर्व दुकान सुरू करा. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही स्वतः व्यापारी म्हणून तुमची जबाबदारी प्रशासनाची आम्ही घेतो. आम्ही बाजारपेठेत फिरतो. जे लोक काही सॅनिटाईज ठेवत नसतील, जे लोक काही मास्क वापरत नसतील त्यांना आम्ही विनंती करू. परंतु ह्याच्यापुढं आमच्या व्यापाऱ्यांना आता कुठलाही लॉकडाऊन नको आहे. आता ह्याच्यापुढे व्यापारी त्या मनस्थितीत नाही आहे, नाही तर त्याला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशा प्रकारची सर्व व्यापारी भूमिका आहे. आत्ताच मला खेडमधनं फोन होता, तहसीलदारांनी मिटिंग लावली आहे, म्हणजे हीच भूमिका ते मिळतं की त्याच पद्धतीची भूमिका ठेवतात. रत्नागिरीचे व्यापारी तीच भूमिका ठेवतात. त्यामुळे व्यापारी आता एकजूट झालेले आहेत आणि एकजूट झाल्यानंतर सुद्धा प्रशासन हलू शकतं, प्रशासनाला निर्णय बदला लागतो, हे आम्हाला सिद्ध करता आलं आहे. मला खात्री आहे की आमच्या संध्याच्या रात्रीच्या चर्चेमध्ये आम्ही काही पॉझिटिव्ह करू. आज खूप व्यापारी होते, आमचे शहराचे मिलिंद कापडी होते, मोहम्मद फकीर होते. चिपळूण बाजारपेठ जर उद्या काटकर साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जर का चिपळूण बाजारपेठ उद्या ओपन असेल तर संपूर्ण चिपळूण तालुका रिक्षा प्रवासी रिक्षा चालक संघटना त्यांच्या पाठीशी उभं राहून उद्या आम्ही रिक्षा आमच्या रस्त्यावर आणणार आणि आमचा व्यवसाय आम्ही चालू करणार. दुसरी गोष्ट अशी, आज लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन चालू असताना RTO साहेब चिपळूणात येऊन नाहक रिक्षावाल्यांना आणि वाहन चालकांना त्रास का देत आहेत प्रतिनिधी? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही लायसन बॅच तुम्ही सप्टेंबर महिन्यात जाहीर केलं आहे. सप्टेंबरपर्यंत तुम्हाला काही त्रास नाही म्हणून परिवहन खात्याने जाहीर केलं आहे. परिवहन अधिकारी जाहीर केला असताना तुम्ही
तुम्ही इथं येऊन का आम्हाला त्रास देता हे आम्हाला विचारायचं आहे. कारण आम्ही बँकेचे हप्ते आमचे थकलेले आहेत. रिक्षा चालक अक्षरशः मेटाकुटीत आलेला आहे. आत्महत्या केल्याशिवाय त्या रिक्षा चालकाला पर्याय काही शिल्लक राहिला नाही. कारण आज 10 रुपये कमवणार तेव्हा आमची घरची आम्ही कुटुंब पोचणार आहोत. आम्हाला दुसरं उत्पन्न काही नाही. तरी सरकारने याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाध्यक्षांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षा चालकांना परवानगी द्यावी रिक्षा धंदा करण्यासाठी. ताज्या बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.